लोकांनी सांगितलेल्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागून आपली तर्कशुद्धता बाजूला ठेवून जेव्हा वागायला लागतो तेव्हा आपण ह्या खऱ्या देवापासून खूप दूर जायला लागतो. एका असत्य गोष्टीला ऍक्सेप्ट न करू देणारं जे स्वातंत्र्य होतं ते अमूल्य स्वातंत्र्यच आपण काढून दुसऱ्याच्या हातात देतो. दुसऱ्याविषयी जजमेंट करण्याचं मला बिलकुल अधिकार नाही. जर माझं मत तुम्हाला पटत असेल तर तुम्ही विचार करा. स्वीकार न करायची जी प्रवृत्ती असते आपल्यात, नाही मला सगळं येतं, मला ह्या गोष्टी शिकण्याची गरज नाही, ही पण एका आळसाचं प्रकार आहे. आपल्याला ज्ञानाचा शोध केला पाहिजे. जर केलं नाही तर त्याचे फळं आपल्याला भोगायला मिळतात आणि त्यांचं रूप खूप अक्राळ विक्राळ असतं. हे सिद्धांत ऐकल्यावर खऱ्या देवाशी तुझं कनेक्शन जुडू शकेल. भक्ती साजरी करता करता या आनंदोत्सवाला विचित्र रूप येतंय का? आपल्या या देवाच्या आनंदोत्सवात आपण खऱ्या देवापासून दूर तर जात नाहीये ना? खरा देव शोधायचा तरी कसा आणि त्याच्याशी आपलं नातं तरी कोणतं, याच विषयी आम्ही आज बोलणार आहोत. मी आता एक सरळ प्रश्न विचारते की माणसाने आस्तिक राहावं की नास्तिक राहावं? याचं एका शब्दात उत्तर द्यायचं तर माणसाने पूर्णपणे 100% आस्तिक राहावं. आता आस्तिक राहावं म्हटल्यावर आता आजकालचे जे सो कॉल्ड आस्तिक झालेले आहेत ते आस्तिक नसून ते अर्धवट ज्ञानी लोक झालेले आहेत, म्हणजे धार्मिक लोक म्हणू शकतात. धार्मिक आणि आस्तिक मध्ये खूप मोठा फरक आहे. कारण कसं आहे, धार्मिक लोक हे धर्मातल्या देवाला मानतात की एखादा विशिष्ट देव वगैरे. तसं असण्यात काही चुकीचं नाही, पण तसं असताना आपण तर्कशुद्धतेला सोडून वागतोय का आणि काहीही अंधश्रद्धेतल्या गोष्टी जर करत असू तर आपण चुकतोय. ते खरं आस्तिकपणा नाही. खरा देव आपल्याकडून ज्या गोष्टी मागतो त्या गोष्टी म्हणजे त्याच्या नावानं लाईनीत उभा राहणे, त्याच्या नावाने उपासतापास करणे किंवा कोणते कर्मकांड करणे, या गोष्टी नसून तो आपल्याकडून खऱ्या माणुसकीची अपेक्षा करतो. सद्गुणांचं पालन करण्यात यावं याची अपेक्षा करत असतो आणि तीच खरी आस्तिकता आहे. आता सध्या जी लोक स्वतःला आस्तिक म्हणतात ती काय म्हणून आस्तिक म्हणतात, तर आम्ही देवाला मानणारे आहोत. हो, देवाला मानणारे कोणते? ह्या ह्या देवाला मानणारे. बरं ठीक आहे, पण तुमचं देवाशी निगडीत असलेलं जे नातं आहे ते कसं आहे? कोणत्या गोष्टींनी तुम्ही देवाशी बांधलेले आहात? या गोष्टीचं जर उत्तर त्यांना विचारलं तर ते म्हणतात की आम्हाला देव या गोष्टी प्रोव्हाइड करतो, आमच्या दैनंदिन आयुष्यात या गोष्टी सगळं देणारा देवच आहे, म्हणून तो आमचा देव आहे. यांचं आणि देवाचं नातं हे एवढंच असतं की ते जातात काहीतरी नवस करतात, काहीतरी ह्या भौतिक जगातलं काहीतरी मागतात किंवा जे मिळाले ते असंच टिकून राहावं आणि माझं सो कॉल्ड सुख आनंद हे माझ्या आयुष्यात असंच चिरंतर टिकून राहावं, ह्या गोष्टी त्या देवाकडे मागत असतात. पण होतं काय की ज्या गोष्टी त्यांना ऑलरेडी मिळालेल्या आहेत त्याविषयी ते कृतज्ञता ठेवण्यात कमी पडतात. आता देवासोबतचं यांचं जे कम्युनिकेशन आहे हे कशाद्वारे होतं, तर हे मंदिरात जातात किंवा घरात जातात, हे पूजा अर्चा करतात आणि ते देवाला काहीतरी मागतात आणि देव त्यांना देतो असं त्यांची समज असते. आणि जर काही विपरीत घडत असेल तर असं म्हणतात की देव आपली परीक्षा घेतोय वगैरे. अस्तित्वात हे देवाशी नातं हे थोडंसं प्रमाण असले पाहिजेत की देव खरंच इथे आहे, देवाचं अस्तित्व आहे. आणि असं प्रमाण देणारा सिद्धांत मी तुला आता सांगतो, म्हणजे हे सिद्धांत ऐकल्यावर तुला खऱ्या देवाशी तुझं कनेक्शन जुडू शकेल. तर देवाने जेव्हा आपल्याला जन्म दिला तेव्हा आपला जन्म होत असताना त्याने आपल्यात त्याचा एक अंश आपल्या या देहात टाकलेला आहे आणि तो अंश म्हणजे आपल्याला दिलेली ही विचारशक्ती, आपली ही बुद्धी. तर आपल्याशी तो संवाद साधत असतो, आपलं आयुष्य तो एका विशिष्ट मार्गाने नेत असतो, पण आपल्याला ते पाहण्याचं दृष्टिकोन आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आपल्या आयुष्यात जेव्हा ज्या काही गोष्टी घडत असतील त्याला आपण बॅड लक म्हणतो, कधी चांगलं झाल्यावर गुड लक म्हणतो. तर हे जे आपण या तराजूत तोलून जे आपल्याला आपल्या भौतिक सुखाला जे चालणार आहे त्यानुसार जे आपण त्याच्याकडे पाहतो त्यानुसार आपण देवाकडे मागणी करत असतो, असं हे जग चालणार नाही, असं देवाशी असलेलं नातं चालणार नाही. देवाने ज्या काही परिस्थिती आपल्या आजूबाजूला निर्माण केलेल्या असतात, आपल्यासोबत कधी काही वाईटच होत असतं, कधी काही चांगलं होत असतं, या जगात वावरण्यासाठी एक दिशादर्शक म्हणून आपल्याला तर्कशुद्धता दिलेली आहे. आपल्याला ही जी विचारशक्ती दिलेली आहे, ही तर्कशुद्धता असलेली ही जी बुद्धी दिलेली आहे, ही बुद्धी ठरवू शकते की काय योग्य आणि काय अयोग्य, काय तर्कशुद्ध आणि काय वितर्क आहे, हे सगळं स्पष्टपणे ठरवू शकते. कोणीच येऊन आपल्याला एक
असत्य गोष्ट स्वीकारण्यास बळजबरी करू शकणार नाही. तुला कोणीच येऊन म्हणणार नाही की मी एक पुरुष आहे पण मी एक स्त्री आहे म्हणून मी तुला कितीही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला तरी तुला जोपर्यंत तुझ्या तर्कशुद्धतेला ते पटत नाही तोपर्यंत तू ते ऍक्सेप्ट करू शकत नाही. जरी तुला कोणी बळजबरीने काही ऍक्सेप्ट करण्यासाठी हे करत असेल तरी तू तुझ्या मनात काय ऍक्सेप्ट करणार ह्याचं स्वातंत्र्य हे तुलाच दिलेलं आहे. तर हे जे स्वातंत्र्य आहे, हे जे आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य आहे हे खूप महत्वाचं आहे आणि हेच एक आपलं खऱ्या ईश्वराशी असलेलं कनेक्शन आहे. हे स्वातंत्र्य इथे आपल्याला या जगात आपल्याला कारावास होऊ शकतो, आपल्याला मृत्यूदंड देऊन आपल्याला या देहानं मारून टाकण्यात येऊ शकतं. पण तत्व जे असतात, जे तर्कशुद्ध आहे, जे सत्य आहे ते ऍक्सेप्ट करण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकणार नाही. पण आता आजच्या काळात काय, आधीच्या काळापासूनच अज्ञानतेमुळे होतं काय की आपण लोकांनी सांगितलेल्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागून आपली तर्कशुद्धता बाजूला ठेवून जेव्हा वागायला लागतो तेव्हा आपण ह्या खऱ्या देवापासून खूप दूर जायला लागतो. ते कसं, देवाने आपल्याला ही दिशादर्शक यंत्र म्हणून विचारशक्ती दिलेली आहे. आपल्याला काहीतरी एक गोष्ट आलेली आहे, आपल्या समोर एक अडचण आलेली आहे. समजा मला एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेचा अभ्यास झाला नसेल आणि 4 महिन्यावर त्याची परीक्षा आलेली असेल तर ऑब्व्हियसली त्याला कोणीही हेच सांगेल ना की 4 महिने आत्ताही तुला वेळ गेलेली नाही, तू आत्ताही अभ्यास करून तू त्याचं हे करू शकतोस. पण त्या मुलाने जर त्याचा अभ्यास सोडून जर तो देवाची भक्ती करू लागला आणि देवाला तेच मागू लागला तर त्याला त्याचं ध्येय मिळेल का? नाही, तो फेल होईल. आता आपल्याला वाटतं की हे तर ऑब्व्हियसली असं कोणी करत नाही, सगळे विद्यार्थी अभ्यास करतात आणि हे क्षुल्लक उदाहरण आहे. पण हीच खूप सिरियस बाब आहे. आजच्या या जगात कित्येक लोक मेडिकल ट्रीटमेंट घ्यायचं सोडून अंधश्रद्धेकडे वळत आहेत आणि खोट्या भक्तीमध्ये गुरफटत जात आहेत आणि ऍक्च्युअल नुकसान, ऍक्च्युअल जीव जात आहे, कोणाच्या घरातला आधार जात आहे. का? कारण तो या अंधश्रद्धेने ग्रस्त झालेला आहे. त्यामुळे डोळस भक्ती ही खूप महत्वाची आहे. आपल्या पुढे कोणताही विषय मांडण्यात येत असतो त्याला पूर्णपणे त्याची छाननी करूनच त्याला ऍक्सेप्ट करणं हे खूप महत्वाचं आहे. आता मोठमोठे विचारवंत आपल्याला सांगून गेलेत, हजारो वर्षांपासून हे म्हणत आलेले आहेत की जेव्हा कधी एखादी गोष्ट तुमच्या समोर येते तिची पूर्ण छाननी केल्याशिवाय तिला ऍक्सेप्ट करायचं नाही. तिची पूर्ण छाननी करून तिचं ऍक्सेप्ट करणे त्यालाच शिक्षण असं म्हणतात. बरोबर. जेव्हा आपण काहीच छाननी न करता आपल्याला पटतंय का नाही असा विचार न करता त्या गोष्टी ऍक्सेप्ट करायला लागू तेव्हा ती झाली गुलामी. आपलं स्वातंत्र्य, ते जे अमूल्य स्वातंत्र्य होतं ज्याला कुणीच हिरावून घेऊ शकणार नाही, म्हणजे एका असत्य गोष्टीला कोणीच ऍक्सेप्ट न करू देणारं जे स्वातंत्र्य होतं ते अमूल्य स्वातंत्र्यच आपण काढून दुसऱ्याच्या हातात देतो. आणि ही सर्वात मोठी दुःखद बाब आहे. कोणत्याही व्यक्तीने ते स्वातंत्र्य कुणाच्या दुसऱ्याच्या हातात देता कामा नये. तुम्ही देहाचं स्वातंत्र्य देऊ शकता, तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचं स्वातंत्र्य दिलेलं वापस मिळवू शकता, पण हे जे तर्कशुद्ध विचारशक्तीचं आणि जे देवाचं तिथे वास्तव्य आहे ते स्वातंत्र्य आपण जर दुसऱ्याच्या हातात देऊ लागलो, आपलं माणूस म्हणून आपली हार होईल आणि आपण दुःखीच आयुष्य जगू, एक गुलामीने भरलेलं आयुष्य जगायला लागू. मागे मी एक इंटरव्ह्यू पाहिला होता आचार्य प्रशांत सरांचा, तर त्यांना विचारण्यात आलं होतं की तुम्हाला आस्तिक आणि नास्तिक मध्ये काय फरक सांगता येईल. तर त्यांनी तेच उत्तर दिलं होतं की ज्या लोकांनी आपल्या वेदांचा अभ्यास केलेला असेल त्यांनाच मी आस्तिक म्हणू शकतो, बाकीचे सगळे आस्तिक असूनही ते नास्तिक आहेत असं त्यांचं ते म्हणणं होतं. तर मलाही ते खूप पटलं होतं त्यावेळेस. म्हणजे असं नाही की देवाऱ्यातल्याच देवाला तुम्ही जर पूजत असाल आणि त्यालाच जर तुम्ही आस्तिकपणा म्हणत असाल तर ते कुठेतरी चुकीचं वाटतं. आणि नास्तिक हा शब्द फार वेगळा आहे आणि आस्तिक असणं म्हणजे थोडंसं मला असं वाटतं की ते वेदांचा अभ्यास करणे किंवा नेमकं देव पण आहे तरी काय त्याचा अभ्यास करूनच मग आपण आस्तिक म्हणू शकतो स्वतःला. म्हणजे तेच की थोडक्यात की तुम्ही वेदाचा अभ्यास करा किंवा कोणताही अभ्यास करा, पुस्तकं वाचा आणि जोपर्यंत तुम्हाला एखादी गोष्ट पूर्णपणे कळणार नाही आणि पूर्णपणे ती तर्कशुद्ध वाटणार नाही तोपर्यंत तिला ऍक्सेप्ट करायचं नाही. हेच ते म्हणत होते. कसं आहे की आपली चूक हीच होते की आपल्याला काहीतरी त्या पौराणिक कथां
बद्दल मला हेच म्हणायचं की पौराणिक कथा रचल्या असतील, काहीतरी वेगळ्याच गोष्टी दृष्टिकोनात ठेवून ते रचल्या असतील, पण त्या पौराणिक कथांनाच आपण सत्य मानून लिटरली तसं घेऊन जर आपण तसं वागू लागलो तर आपण कुठेतरी चुकतो. तुमची देव तीच असू शकतात, तुम्ही देव तीच माना. तुम्हाला देव बदलायची गरज नाही, तुम्हाला धर्म बदलायची अजिबात गरज नाही. तुम्ही तुमची भक्ती तशीच ठेवा, देवाऱ्यातच देव ठेवा, देवाऱ्यातून देव हलवण्याची गरज नाही. पण त्या देवासाठी तुम्ही इलॉजिकल गोष्टी करू नका. आता कित्येक लोक लाईनमध्ये थांबतील आणि लाईनमध्ये चेंगराचेंगरीमध्ये जीव देखील जाण्याची शक्यता आहे. तर हे जे जीव जाण्याची जी शक्यता आहे ती कुठेतरी थांबू शकते. आता या विषयातच मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की तुम्हाला देव शोधण्यासाठी कुठे जाण्याची गरज का आहे. आपल्याकडे एक सुंदर गीत आहे, शोधिसी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. आपला हा जो देव आहे आपल्या देहातच आहे, आपल्या मनात आहे. तो हे आपल्या पण संस्कृतीत सांगून गेलेत. आणि जर आपल्या माणसामध्ये जर आपल्याला देव दिसत नसेल तर आपल्याला बाहेरचा देव कसं दिसेल बरं. त्यासाठी तुम्ही कितीही मोठी तपश्चर्या करा, तुम्ही कितीही मोठं तप करा, जर तुम्हाला माणसामधलंच देव दिसणार नसेल. आपण काय करतो की शरीराला स्वच्छ करतो, सोवळं वगैरे घालतो, मग देवाऱ्यात जाऊन प्रार्थना करायला लागतो. पण मन कधी स्वच्छ करायचं. आणि ज्या व्यक्तीचं मनच स्वच्छ असेल त्याला कोणतं सोवळं नेसायची गरज नाही. त्याचं देवाशी असलेलं कनेक्शन हे 24 तास त्याच्या मनात असेल. आणि माझं या विषयात अगदीच विरोध नाही की तुम्ही कुठे देव शोधण्यासाठी मंदिरात थांबायचं नाही वगैरे. तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्ही थांबू शकता, तुम्हाला ते लॉजिकल वाटत असेल तर तुम्ही ते थांबू शकता. पण हे करत असताना लॉजिकली पटतंय का हे तुम्ही एकदा आधी समजून घ्या आणि मग लागा. आता मी असं म्हटलं यामागे एक कारण आहे, कारण प्रत्येकाचं लॉजिक हे वेगवेगळं असतं. दुसऱ्याविषयी जजमेंट करण्याचं मला बिलकुल अधिकार नाही. तुमचं आयुष्य तुम्हाला जगण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे, पण मला माझं मत मांडायचं पण पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे जर माझं मत तुम्हाला पटत असेल तर तुम्ही विचार करा. परत मला त्याच मुद्द्याला अधोरेखित करावंसं वाटतं की आपल्याला देवाने जी विचारशक्ती दिलेली आहे, आपल्याला जे आपलं मत बनवण्याची शक्ती दिलेली आहे, त्याच्यावरचा ताबा तुम्ही सोडू नका. कारण मोठमोठे विचारवंत, सॉक्रेटिस सारखे महान विचारवंत, त्यांनी स्वतःचा जीव गमावला आहे, त्यांनी स्वतःचा जीव दिले आहे. का? कारण त्यांना हा मुद्दा ठामपणे मांडायचा होता. सॉक्रेटिस यांचा जीव गेलाय या मुद्द्यासाठी की तुमच्या मनात सत्याला ऍक्सेप्ट करण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही. हा मुद्दा ठामपणे धरत ते लोकात वावरायचे, लोकांपुढे ते मत मांडायचे. ज्या काळात इंटरनेट नव्हतं, 2000 वर्षापेक्षाही जुनी गोष्ट आहे. सॉक्रेटिसनी स्टोइक्सला इन्स्पायर केलेलं होतं. सॉक्रेटिसची पुस्तकं वाचून झिनो ऑफ सिटियम यांनी ते इन्स्पायर झाले त्या ज्ञानाने, आणि या सगळ्या ज्ञानाचा संग्रह एका ठिकाणी व्हावा आणि इथे विचाराची उलाढाल व्हावी यासाठी ह्या स्टोइसिझमची स्थापना केली होती इसवी सन पूर्व 300 वर्षापूर्वी. आणि त्याच्या आधी देखील शेकडो वर्षापूर्वी सॉक्रेटिस होऊन गेले. तर सॉक्रेटिस यांचा मुख्य विचारच हा होता की तुमच्या वैचारिक स्वातंत्र्यावर तुम्ही दुसरं कुणालाही ताबा देऊ नका. आता हे जे स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य खूप पॉवरफुल गोष्ट आहे. याने त्या काळातल्या युवकांचं मन विचलित झालं होतं आणि त्या मनात त्या विचाराने खूप ताकदीने घर केलं होतं. मग जेव्हा आपल्याला ही गोष्ट कळते की नाही, मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे, मला कोणाचीच गुलामी करायची गरज नाही, मला कोणाच्या चरणी स्वतःला झुकवायची गरज नाही, तेव्हा तो खूप शक्तिशाली व्यक्ती बनतो. आता या प्रवृत्ती ज्या असतात आपल्या समाजात त्याविषयी देखील आपल्याला बोलायचं आहे. काही गुंड लोक असतात, काही खूपच दमलेले लोक असतात, म्हणजे खूपच भित्रे लोक असतात, काही लोक इग्नोरंट लोक असतात, अज्ञानी लोक असतात. अज्ञानी म्हणजे कसं की त्यांच्या पुढे जर एखादं ज्ञान मांडावं असं म्हणून आपण जर तिकडे गेलो तर ते सपशेल नाकारतात. म्हणजे थोडक्यात मी तुला ऍक्टिंग करून दाखवतो. जर आपल्याला एखाद्या आजूबाजूच्या लोकांकडे जायचं, ते मी ऐकत नसतो, ते मला ते चालत नसतं, असं ते करत असतात. तर याला म्हणतात इग्नोरन्स, अज्ञानता. आपण म्हणतो की ह्या प्रवृत्तीला कसं बदलायचं, ह्या लोकांना कसं बदलायचं. ही प्रवृत्ती, मी लोकांविषयी बोलतोय, पण ही प्रवृत्ती माझ्या स्वतःमध्ये देखील होती. मी देखील देवाला नवस
वगैरे करणारा व्यक्ती मी स्वतः होतो. मी स्वतः अज्ञानी होतो. आणि कुणी जर येऊन मला जर असं सांगणार असलं असतं तर मी देखील त्याला सपशेल नाकारलं असतं आणि तुला काय कळतं, मला जास्त कळतं, अशा एका प्रवृत्तीमध्ये होतो. पण या प्रवृत्तीला देखील बदलता येतं आणि त्याचं जिवंत उदाहरण मी आहे. कारण मी एका अज्ञानातून जेव्हा मला ह्या वाचन म्हणा किंवा मला एक अनावधानाने 6 वर्षापूर्वी मला माझ्या पुढे एक रॅन्डमली एक युट्यूब व्हिडिओ आला होता. मला तेव्हा पेन्स विषयी खूप नाद लागला होता. पेन्सचा संच करण्याचा खूप नाद लागला होता आणि तेव्हा मला 6-1 वर्षापूर्वी एका युट्यूबरचा व्हिडिओ मी पाहिला होता. त्या युट्यूबरने त्या पेनचा रिव्ह्यू करणाऱ्या त्या युट्यूबरने मला ह्या स्टोइसिझम विषयी सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर मी ते अभ्यास केल्यावर मग मला कळालं की मी एक मूर्ख व्यक्ती आहे आणि माझ्या आनंदी जीवनाची, समाधानी जीवनाची सुरुवात माझी तिथूनच झाली. त्या सुरुवातीची पहिली पायरी कोणती होती तर ऍक्सेप्टन्स, स्वीकृती, स्वीकार करणं. आधी मी स्वतःला स्वीकारलं की मी एक मूर्ख आहे. मग माझ्या आयुष्यातले कित्येक दरवाजे उघडे झाले. मग मला कळालं की नशीब जे माझ्या पुढे या गोष्टी आणून देतय ते कधीतरी थांबणार आहे आणि देव हा अशा प्रकारे वर्क करत नसतो. आधी मी म्युझिक क्षेत्रात, संगीत क्षेत्रात एक चांगलं काम करणारा व्यक्ती होतो आणि माझ्याकडे प्रोजेक्ट्स येणं हळूहळू बंद होऊ लागले होते आणि तेव्हाच मला कळालं होतं की हे भविष्यात आता येणं थांबतील. मग तेव्हा मला कळालं होतं की आता मी काय करू शकतो, व्हॉट्स इन माय कंट्रोल. तेव्हा मी तसे प्रिकॉशनरी पाऊले उचलले. त्यामुळे मला आता काही का होईना मी एका मार्गाला लागलेलो आहे आणि या देखील मार्गावर मला जेव्हा कधी अडथळे येतील तेव्हा मी माझ्या खऱ्या देवाशी खऱ्या पद्धतीने कनेक्टेड आहे आणि तो मला त्याने जे दिलेलं आमचं ट्रान्समीटर आहे त्याद्वारे माझ्या तर्कशुद्ध बुद्धीला तो सांगेल की असं असं कर आणि मी तसे पाऊल उचलेल. तर सांगण्याचा हेतू हा आहे की आपल्याला आपल्या घरातल्या देवाचे फोटो सगळे उखडून टाकणे किंवा मूर्त्या सगळे उचलून टाकणे हे सगळ्या गोष्टी करण्याची गरज नाही आहे. फक्त आपल्याला इथले दरवाजे उघडणं गरजेचं आहे. स्वतः जे काही अज्ञानी आपण होतो त्या अज्ञानतेचं स्वीकार करणं आपल्याला गरजेचं आहे. तरच आपण इथून पुढे ज्ञानाकडे आपली वाटचाल सुरुवात करू शकू. तर ही जी प्रवृत्ती आहे, माझ्या मूळ मुद्द्याकडे येतो मी, की माझी ही जी प्रवृत्ती होती की असं कुठं नसते, असं नसते, मीच शहाणा असं म्हणायची जी प्रवृत्ती होती त्या प्रवृत्तीवर या प्रवृत्तीने विजय मिळवला. कोणती प्रवृत्ती की अरे बापरे, नाही, मी जर का असं वागलो तर मी मूर्खपणामध्ये मग मी खरं आयुष्य जगू शकणार नाही. आता मला खरं आयुष्य जगण्यासाठी हे नशीब माझ्याकडून काढून घेईल. मग मला नशिबावर डिपेंड राहता कामा नये. मला स्वतःचा गर्व करायचा नाही. गर्व जर माझ्या डोक्यात शिरत असेल तर त्याला बाजूला काढून टाकायचं आहे, कारण ती गोष्ट तर्कशुद्ध नाही. मला तर्कशुद्धच वागायचं आहे. जे लॉजिकल गोष्ट आहे ती करावंच लागेल. आळसाला बाजूला टाकावं लागेल आणि तर्कशुद्ध गोष्टी करण्यासाठी आपल्याला आपल्यासाठी लागणारं फ्यूल जे आहे ते आळसाला बाजूला करणं. आळस हे खूप वेगवेगळ्या प्रकाराने आपल्या आयुष्यात येत असतं. म्हणजे जसं की हे जे स्वीकार न करायची जी प्रवृत्ती असते आपल्यात की नाही, मला सगळं येतं, मला ह्या गोष्टी शिकण्याची गरज नाही, ही जी प्रवृत्ती आहे ही पण एका आळसाचं प्रकार आहे. तर हा आळस बाजूला करून हे विचार काय आहे आणि हे विचार काय आहे याची छाननी करून जर ते लॉजिकल असतील तर त्यांना पुरेपूर ऍक्सेप्ट करणं हे झालं आपल्या आळसावर मात आणि योग्य दिशेने आपल्या आयुष्याची वाटचाल. कारण प्रश्न पडतो की मी असं का करायचं, माझ्या ह्या आयुष्यातच मी चालतोय, माझं हे देव बरं आहे की माझा देव मला भौतिक गोष्टी देतो किंवा कधी कधी मला शिक्षा देतो, काढून घेतो. माझं चुकलं असेल तर मी जाऊन देवळात माफी मागतो, माझं चांगलं चालू आहे, मी कशाला तुझं हे ऐकू. तर कसं आहे, इथे मला एक जावेद अख्तर यांचं, जे की स्वतःला नास्तिक म्हणतात पण ऍक्च्युली ते एका खरे आस्तिक आहेत असं म्हणू शकतो आपण. तर जावेद अख्तर यांचं एक वाक्य आठवतं की ते म्हणतात की मी म्हणेल की स्पायडरमॅन तर जादुई हे करतो आणि मला तो स्पायडरमॅन, मी मनात स्पायडरमॅनला काही मागितलं की तो स्पायडरमॅन जर मला देत असेल तर स्पायडरमॅन देव झाला का, तर असं ते म्हणतात. तर ते तुमचं भास आहे, हा तुमच्या डोक्यावर साचलेले धोका आहेत. तुम्ही जे म्हणतात ना, अंधारात सावली असल्यावर त्याला अरे तिथं काहीतरी आहे म्हणून आपण पळून जाणारे आहोत का आपण, तर तसं नाही. आपण तिथे जाऊन बघतो, मग अरे ही तर सावली पडलेली आहे. म्हणून असं जे आपण ज्ञानाच्या शोधात लागण्याची जी मानवी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला सोडता कामा नये. हे करणं का गरजेचं आहे तर आपला जन्म हा कित्येक
कॉम्बिनेशन मधून जर पाहिलं आपण तर लाखातून एक असलेल्या चान्समुळे आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. तर एवढा अमूल्य जीवन आपण जर असं इग्नोरन्स मध्ये अज्ञानात जर आपण वाया घालणार असू तर कुठेतरी चुकतंय. आपल्याला ज्ञानाचा शोध केला पाहिजे. जर केलं नाही तर त्याचे फळं आपल्याला भोगायला मिळतात इथे, आणि ते त्यांचं रूप खूप अक्राळ विक्राळ असतं त्या फळांचं. जर आपण तर्कशुद्ध वागलं नाही तर त्याचे पडसाद खूप डेंजरस असतात. त्यामुळे आपल्याला ही तर्कशुद्ध बुद्धी सोडून चालणार नाही. आता गणपतीचं सीझन येणार. तुला तर माहिती आहे की मला गणपती फेस्टिवल म्हणजे माझं सगळ्यात आवडतं फेस्टिवल आहे. मी पण गणपती बघणे आणि गणपतीच्या मूर्तींची आवड मला आहे, ते पण तुला माहिती आहे. तर मला हेच म्हणायचं की या गणपतीच्या फेस्टिवलमध्ये तर लोकांमध्ये वावरत असताना जरी आपण कुठे जात असू, यात कित्येक प्रकारची लोक आहेत, तर त्या लोकांकडे पहा. या लोकांमध्ये कित्येक तुम्हाला डोळस भक्तीची लोक दिसतील आणि कित्येक आंधळ्या भक्तीचे लोक दिसतील. तर तुमची भक्ती कोणती आहे हे तुम्ही आज निरीक्षण करण्याची गरज आहे. आणि हा जो सुंदर फेस्टिवल आहे यात आपण आनंदोत्सव साजरा करायला जातो. इतके लोक गर्दीने एकत्र येतात आणि गणेशाची पूजा करतात. तर तिथं जायचं नाही का? नाही, तसं काय नाही. मी स्वतः जाणारा व्यक्ती आहे. मला स्वतः गणपतीला फिरत पाहायला खूप आवडतं. तर मी जर लोकांना जाण्यापासून रोखू शकणार नाही, पण जर तिथे जर गर्दी होत असेल तर स्वतःला टाळणं किंवा चेंगराचेंगरीत स्वतःचा जीव गमावू नका. मान्य आहे की जीव हा कधीही जाऊ शकतो, हे मी मान्य करतो, पण ती तर्कशुद्ध गोष्ट आहे का? आणि जर तुमची तब्येत ठीक नसेल तर तुम्ही मोठमोठ्या रांगेत थांबू नका. तुम्ही घरीच थांबा. तुमची तब्येत महत्वाची आहे, बरोबर? स्टोइसिझम म्हणतं की तुम्हाला जीव तुमचा कधीही जाऊ शकतो. मान्य आहे, पण निरर्थक गोष्टीमध्ये जीव गमावणं हा मूर्खपणाच झाला ना. तुमचा हा जीव वाचून तुम्ही काहीतरी चांगलं करू शकता, त्याच देवाची भक्ती करू शकता. ॲट द एंड ऑफ द डे माझा मुख्य पॉइंट तोच आहे की तुमचं मन जर स्वच्छ असेल तर तुमचा देव ह्या मनात येऊन वास्तव्य करायला लागेल. हा बाहेरचा सोहळा आहे, देवाचा सोहळा आहे. तो सोहळा साजरा केला नाही म्हणजे तुमची भक्ती कमी होणार नाही. तर एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद मित्र. ज्याप्रमाणे या तत्वज्ञानाने माझी मदत केलेली आहे त्याचप्रमाणे हे इतरांच्याही मदतीला यावं हेच ध्येय घेऊन मी निघालेलो आहे. त्यामुळे स्टोईक विचार या माझ्या YouTube चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओज तुमच्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद मित्र.